नमस्कार मंडळी. कुमारी दिशा बबन फगरे हिची इंडियन आर्मीमध्ये निवड झालेली आहे. ही निवड म्हणजे तिच्या मेहनतीच्या, धैर्याचा आणि स्वप्नावरचा विजयाचा विश्वास आहे. आज तिनं केवळ आईवडिलांचं नाही तर संपूर्ण गावाचं व देशाचा अभिमान होईल असं कौतुकाचं काम केलेलं आहे. तुझी ही वाटचाल अनेक मुलींना स्वप्न पाहण्याची हिंमत देईल. नमस्कार दिशा. नमस्कार. तुझी इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्यामुळे पहिल्यांदा मी तुझं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्या गावातून किंवा आपल्या भागातून पहिलीच मुलगी आहेस तू जी देशसेवेसाठी जाणार आहेस, ह्यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. जय हिंद. माझं नाव दिशा बबन फगरे. मी मडूर या गावची सुकन्या आहे. दिशा, तू पहिल्यांदा आर्मीचं किंवा इंडियन आर्मीचं किंवा देशसेवेचं स्वप्न कधी पाहिलेलंस? तसं म्हणायला गेलं तर 8वीपासूनच म्हणजे माझ्या मनामध्ये तीव्र इच्छा झालेली की देशासाठी काहीतरी करायचं. तेव्हाच मी ठरवलं की मी इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं मी स्वप्न बघितलं. पण 10वीनंतर मी वडिलांना तसं सांगितलं पण की मला इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे. वडिलांचाही तसा सपोर्ट होता. त्यानंतरच्या पुढील वाटचाली कशा घडल्या किंवा त्यानंतर पुढं काय काय सुरू केलंस? 12वीपर्यंत माझं शिक्षण मुंबईतच झालं. त्यानंतर अकॅडमीला मला बळीराजा करिअर अकॅडमी गंगापूरला घातलं 2023ला. मग त्यानंतर 2023 ते 2025 हा कालावधी तू अकॅडमीत होतेस? हो. अकॅडमीतलं ट्रेनिंग घेतल्यानंतर इंडियन आर्मीची म्हणजे रिक्वायरमेंट लागली का? हो. ती प्रोसेस सांग ना थोडी. सर्वप्रथम अकॅडमीमध्ये माझं 1.5-2 वर्ष ट्रेनिंग झालं. तिथला परफॉर्मन्स कसा होता? तिथे म्हणजे सुरुवातीला मी गेलेलो तेव्हा माझं फिजिकल खूप वीक होतं. तिथे अकॅडमीमध्ये लेखी आणि फिजिकलचा उत्तम सराव करून घेतला जात असल्यामुळे माझं तिथेच इम्प्रूव्हमेंट झाली पूर्ण सर्व फिजिकल वगैरे. माझं वय बसत नव्हतं पण जसं वय बसलं इंडियन आर्मीमध्ये तशी पहिली भरती ही ट्राय केली. माझं लेखी बसलंच. लेखी 25 एप्रिलला लेखी झाली होती. त्यामध्ये नाव मेरिटला नाव आलं. सिलेक्ट झालेस त्यामध्ये? हो. त्यामध्ये नाव बसलं. मग पुढे फिजिकल पडलं डिसेंबर 23ला. फिजिकल झालं. फिजिकलमध्ये 1600 मीटर असतं. लॉंग जंप हाय जंप असते. तसेच वजन उंची वगैरे सर्व चेक असतात, पात्रता असतात. फिजिकली पार झालं. मग मेडिकल माझं झालं पुण्याला 25 तारखेला. त्यामध्ये माझा पॉईंट निघाला होता नाकाचा. पण 1 तारखेला माझं रिमेडिकल झालं 1 जानेवारीला. तर त्यामध्ये पण क्लिअर झाला, तो पॉईंट क्लिअर झाला. नंतर मग मेरिट लिस्ट लागली फेब्रुवारीमध्ये समथिंग 20 तारखेला लागलेली. पण त्यामध्ये माझं नाव नाही आलं. वेटिंग लिस्टला नाव होतं. पण त्यानंतर लगेचच 1-1.5 वीकने ना वेटिंग लिस्ट पण उघडली. पण मग त्यामध्ये माझं नाव आलं वेटिंग लिस्ट. त्यानंतर सिलेक्शन झालं? हो. स्वप्न ओराशी बाळगले होतेस की आर्मीमध्येच जायचं, परिश्रम पण भरपूर घेतलेस. त्यानंतर ट्रेनिंगला काय काय म्हणजे ट्रेनिंगला अशी मुलींना जी वागणूक किंवा मुलींना जी कठोर ट्रेनिंग दिलं जातं किंवा मुलांना वेगळं जातं असं यात काय होतं का तुझ्या भाऊ? नाही. सर्वांना ट्रेनिंग सेंटर बेंगलोर पडलं माझं. बेंगलोरला मी गेलो 25 तारखेला. बरं. 25 मेला. 25 मेला गेलो. तिथे ट्रेनिंग सेंटरला मुलं मुली ते म्हणतात की लिंग तिथे बघितलं जात नाही. तिथे एकच जात असते ती म्हणजे सोल्जर. तिथे मुलं मुली कोणी सगळ्यांना समानच ट्रेनिंग दिलं जातं. समान रगडा असतो. संपूर्ण ट्रेनिंग समान असतं. जे काही ट्रेनिंग होईल हार्डली होती किंवा सॉफ्टली होती दोघांना समान असतं. तिथे 4 भागामध्ये ट्रेनिंग होतं. एक बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं आणि एक ॲडव्हान्स असतं. बरोबर. ट्रेनिंग घेताना काय त्रास झाला किंवा काय घराकडची आठवण आली किंवा नाही बाबा आपण एकदमच कठोर आहे ट्रेनिंग हे असं काय वाटत होतं? ट्रेनिंग तर म्हणजे कठोर असतंच पण आपल्यासोबत बाकीचे पण तिथे बड्डी पेअर्स असतात सोबत ट्रेनिंग. त्यामुळे एवढं काय वाटत नाही. घरातल्यांची आठवण येतेच पण काय ट्रेनिंग देशसेवेची ओढ असल्यामुळे. पण 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण कुठं झालेलं? 1ली ते 10वी मुंबईतच झालं. आम्ही पनवेलला होतो तिथेच. आता ज्या ह्या मुले आहेत म्हणजे आपल्यासोबत शिक्षण घेऊन त्यांचं पण स्वप्न असते की आपण हे व्हायचं ते व्हायचं, त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील किंवा त्यांना काय उपदेश करशील?
सर्वप्रथम मुली असू देत मुलं असू देत सर्वांना माझा एकच सल्ला आहे की मोबाईलचा वापर कमीत कमी करा, कारण आपला सर्वात जास्त टाईम वेस्ट करणारा माध्यम म्हणजे तेच असतं मोबाईल. टाईम कसा वापरायचा, टाईमची किंमत करायला शिका. डिसिप्लिन, आणि ते डिसिप्लिनमध्ये सराव असू दे. फिजिकल तर इम्पॉर्टंटच आहेच, पण लेखी पण ते टाईम मॅनेजमेंट करून डिसिप्लिननी जर केलं तर तुमचीही स्वप्न पूर्ण होतील. पहिल्यांदा जेव्हा वेटिंग लिस्टवरून तू सिलेक्ट झालेस म्हणून तुला समजलं, त्यावेळी आईवडिलांना जेव्हा तू सांगितलेस की माझं सिलेक्शन झालं, त्यावेळेला काय विजयाची भावना होती किंवा काय जल्लोष काय होता? तेव्हा म्हणजे कॉल आलेला, माझा कोल्हापूर ARO होता. बरोबर. AROमधून कॉल आलेला की वेटिंग लिस्ट उघडली आणि म्हणजे तुमचं पण नाव आले. म्हणजे मला माहीत नव्हतं सुरुवातीला, पण ते कॉल आल्यावर अकॅडमीतच काय घरी होतीस? तेव्हा मी घरी आलेले. थोडंसं मानसिक एक असतं ना की नाव नाही आलं मेरिटला, बरोबर, असं. तर मी घरी आलेले, सुट्टी घेऊन आलेली. मग तेव्हा कळलं, मग मी थोडंसं चक्कीच, म्हणजे मला विश्वास बसला नाही सुरुवातीला. पण आम्ही सरांना फोन केला मी अकॅडमीमध्ये, तर सर बोलले झालेले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फक्त बाकी आहे, ते AROमध्ये जाऊन करावं लागतं. मग झालं. आनंदाश्रू आले तेव्हा सर्वांनाच, घरामध्ये पूर्ण आनंदाचा माहोल होता. त्यानंतर ज्यावेळेला तू ट्रेनिंगला गेलीस, 7 महिन्याचं ट्रेनिंग झालं, तुझी ज्यावेळेला कसम होत होती त्यावेळेला तुझे आई वडील किंवा तुझे सगळे नातेवाईक तुझ्या उपस्थित होते, त्यावेळी काय वाटलेलं मनात किंवा त्यावेळी काय आनंद? तेव्हा म्हणजे एक प्राऊड फिलिंग असते ती, एक पूर्ण असं ओर भरून आलेलं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे कसम परेडला म्हणजे हात वरती घेतात. असं पहिल्यांदा चार जण असतात. पहिला नॅशनल फ्लॅग येतो, नंतर मग 4 धर्माचे 4 म्हणजे पवित्र ग्रंथ असतात ते येतात. त्यामध्ये असं हात टेकून परत खाली करायचा असतो. तेव्हा तर नॅशनल फ्लॅगला हात लावता खूपच असं प्राऊड मुवमेंट होता तो, खरंच, आईवडिलांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. बरं, आई वडील, शिक्षक आणि तुझे जे काही सहकारी असतील त्यांच्याविषयी आम्हाला 2 शब्द सांग की बाबा त्यांचं सहकार्य तुला कसं मिळालं? मी अकॅडमीत होते तेव्हा फिजिकलमध्ये मी वीक होते खूपच. म्हणजे सुरुवातीला पाय वगैरे दुखतात, म्हणजे नको वाटायचं, म्हणजे एक मानसिक हे होते, तयार होते मोरॅलिटी. तेव्हा पण आईवडिलांनी खूप सपोर्ट केला की काय नाही, तू जिद्दी आहेस, म्हणजे करू शकतेस तू, काय नाही. त्यांचा विश्वास होता, मनोबल वाढवलं. तसेच सोबत पळणारे पार्टनर असतात ते पण त्यांचा पण खूप सपोर्ट आहे की चल, म्हणजे रनिंगला पण एक पार्टनर असतो, रनिंग पार्टनर की चल, त्याचा पण त्यामध्ये वाटा आहे. शिक्षक, स्टाफ, त्यांची तर हत्तीचा वाटा आहे असं म्हणायला मी हरकत नाही. त्यांनी भरपूर सहकार्य केलं. एक मुलगी म्हणून तुझ्यासमोर किती आव्हानं होती किंवा काय काय आव्हानं आलेली? एक तुम्ही जर उराशी एक स्वप्न बाळगता तर तो रस्ता नेहमी म्हणजे सोपा असेल असं नाही, त्यामध्ये खूप आव्हानं असतात, चढउतार असतात, पण ते सर्व कठोर परिश्रम आणि सातत्य, ह्याची जर तुमची मैत्री असेल, कठोर परिश्रम सातत्याची, तर तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत जाऊन पोचतात. मला पण खूप अडचणी आली. ट्रेनिंग सेंटरमध्ये पण फिजिकली लेखीची पण तिथं असते पेपर, त्यामध्ये पण म्हणजे मी 1-2दा फेल झाले, पण 3rd अटेम्प्ट असतो, त्या 3rd अटेम्प्टमध्ये पास झाले. मग तिथं किती वाजता उठावं लागते किंवा कसं नियोजन असते किंवा काय? ट्रेनिंग सेंटरला 3:30 वाजता दिवसाची सुरुवात होते. 3:30ला उठायचं. तिथं म्हणजे वर्किंग असतं, आपला एरियाची क्लिनिंग असते. मग 4:30 वाजल्यापासून फिजिकल असतं. मग ते डेली रुटीन असं सुरूच असतं फिजिकल. मग लेखी ट्रेनिंग एरियाला लेखीचा अभ्यास असतो. तिथे आर्मी ॲक्ट, आर्मी ऑर्डर शिकवले जातात. आणि दिवसाची सुरुवात ही 3:30 वाजल्यापासून होते, पण दिवसाचा शेवट किती वाजता संपेल ते सांगता येत नाही. 12-1 कधी लवकर म्हणजे 11 हे टायमिंग आहे. असं असतं. रगडापट्टी बाकी सुरूच असते. आता जे मुलींचे जे आहे की म्हणजे नुसतं टाइमपास, कॉलेजला जाणं, आईवडिलांना फसवणं, ह्यांच्यासाठी थोडंफार काहीतरी सल्ला दे की बाबा त्यांनी ह्या क्षेत्राकडे यावं किंवा त्यांनी आपली आर्मीच असे नाही, कुठल्याही क्षेत्रात आर्मी, पोलीस, स्टाफ सिलेक्शनमध्ये सिलेक्टिव्ह व्हावं, ह्यासाठी 2 शब्द सांग. म्हणून सर्वांना सांगू इच्छिते की माझ्या जसे आईवडिलांनी मला सपोर्ट केला तसं मग माझं स्वप्न पूर्ण झालं, तसं प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला सपोर्ट केला पाहिजे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना
पूर्ण सहकार्य केलं पाहिजे, त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक सैनिक तयार होईल. पुढं काय ठरवलंयस की पुढं काय करायचं? आता पुढची जे माझं सर्विस असेल ती माझी पूर्ण देशसेवेसाठी अर्पण केलेली आहे. आता हेच जीवनाचं ध्येय. 100%. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच भरभराटीने यशस्वी हो एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. तर दिशाची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आणि वडील म्हणून एक कौतुकाचे आणि आपलं पाल्य कुठंतरी एक चांगल्या देशसेवेसाठी रुजू झाले. काय अभिमान होता किंवा काय वाटत होतं? सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. मी बबन फगरे. हां. माझी मुलगी दिशा ज्यावेळी इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालं, कॉल आला कोल्हापूर ॲरोवरून, त्यावेळी आमचं जे फिलिंग होतं, जे आनंद होता ते काय शब्दात सांगण्यासारखा नव्हता. त्या 6-7 महिन्यात घरात असं म्हणजे तिची आठवण येणे किंवा तिला कॉलिंग मला खूप म्हणजे तिचे म्हणजे असा एकही दिवस गेला नाही की म्हणजे आम्हाला म्हणजे जेवताना पण तिची आठवण आता मला ते थोडं भावनिक हे आहे ते सांगता येत नाही. नाही. अजून एक महत्वाचं म्हणजे दिशा जे भरती झाली किंवा इंडियन आर्मीमध्ये ती रुजू झाली, तसं प्रत्येक पालकांना व्हावं त्याच्यासाठी तुम्ही जे दिशेला सहकार्य केलं आहे त्याच्याविषयी जरा पालकांना आव्हान करा. मला तर वाटते सर्व आई वडिलांना, ग्रामीण भाग असून दे किंवा शहरी भाग असून दे, सर्व आई वडिलांना जर आपल्या मुलाचं पहिली कुठल्या क्षेत्रात जायची इच्छा आहे ते पहिलं त्याच्याशी सुसंवाद करा. बरोबर. आणि त्यानंतर त्याला त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे सपोर्ट करा. आणि सपोर्ट म्हणजे असा करा की म्हणजे त्याचे पूर्ण त्या स्टेपपर्यंत जाईपर्यंत त्याचे तुम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा राहा. समाजातून मुलगी एखादी आपण पुढे नेते वेळी समाजातून विविध गोष्टी कानावर येत असतात बॅक साईडवरून, त्याला कसं फेस केला तुम्ही? असे समाजातून भरपूर काही ऐकायला मिळते, पण ते काय म्हणजे आपण आपल्या मुलावर पूर्ण विश्वास अरे पाहिजे. वा. पहिली गोष्ट म्हणजे बरोबर आहे. आपल्या मुलं कसं आहे काय आहे आणि आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपण आपल्या मुलाला बाकी काय आपलं ध्येय निश्चित आहे आणि त्या ध्येयाकडे आपलं जे मुलाचं ध्येय आहे, मुलाचं ज्या क्षेत्रामध्ये जे ध्येय त्याला गाठायचं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचायसाठी आपल्याला बाकी कुणाचं काय म्हणतात तिकडे लक्ष देऊन चालत नाही. 100%.